महाराष्ट्राच्या एसटीला काल कर्नाटकमध्ये कन्नड रक्षक वेदिकेच्या कन्नडिगांनी काळं फासलं होतं। त्याचे आता कोल्हापूरमध्ये पडसाद उमटलेत। कोल्हापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। त्यांनी कर्नाटकची बस सेवा रोखलेली आहे, तर कर्नाटक सरकारच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। आपण पाहूया। हो अमरदा एक मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकच्या बसेस आहेत त्या रोखण्यात आलेल्या आहेत। तर आपण ही दृश्य पाहतो, या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी आहे ती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। खरं तर कर्नाटकच्या बसेस आहेत त्या कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडत होत्या आणि या ठिकाणी शिवसैनिकांनी ह्या बसेस आहेत त्या रोखलेल्या आहेत। जाणून घेऊया नेमकं काय कारण आहे, काय सांगाल देवणे साहेब, खरं तर बस रोखण्याचं काय कारण आहे? कालचे पडसाद आहेत म्हणायचं का? कालचे पडसाद आहेत। मराठी माणसाला कर्नाटकात फिरणं अवघड झालेलं आहे। एस टी महामंडळाची एस टी ही थांबून तिला काळं फासणं, त्या ड्रायव्हरला काळं फासणं, या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्याचा प्रतीक असणारा, मराठी माणसाची अस्मिता असणारा हा भगवा झेंडा कर्नाटकच्या गाडीवर आम्ही या ठिकाणी बांधलेला आहे। ही लढाई आमची सुरू राहणार आणि या लढाईसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक तर कर्नाटकच्या सरकारनं आमची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या एसट्या बंद कराव्या अशी आम्ही मागणी करतो। खरं पाहिलं तर काल चित्रदुर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कर्नाटकच्या ज्या संघटना आहेत त्यांनी या ठिकाणी आंदोलन करत काळं फासलं होतं आणि या काळं फासल्यानंतर ही सगळे पडसाद आहेत ते आता कोल्हापुरात उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।